हा, तर मुलांना बुद्धिमत्तेवर आधारित आपल्याला हे दोन प्रश्न सोडवायचे. संख्या चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या लिहायचे. आलं लक्षात? बघा, पहिला प्रश्न काय? 13, 15, 19, 27 नंतर कोणती संख्या आहे? कोण येणार आहे? अभ्यासी. व्यवस्थित सांगा, सर्वांना समजलं पाहिजे. एकक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज 2 आहे. काय बेरीज? वजाबाकी 2 आहे. हा, फरक 2 आहे. 2 न पुढे गेले म्हणजे 15. हा, एकक स्थान आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज 4 आहे. फरक 4 आहे. हा, मग 15 4 न पुढे गेले म्हणजे 19. हा. 9 एकक स्थानच्या अंकातील आणि दशक अंकातील फरक 8 आहे. हा. मग 19 8 न पुढे गेले म्हणजे 27. हा. मग एकक स्थानच्या आणि दशक स्थानच्या अंकाची फरक काढलाय. किती? 5. हा. 5 न पुढे जाईल म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी 32 आहे. 5 न पुढे गेले 27 आणि 5 32. 32. ऑप्शन त्यानंतर 14 सोडवायला कोण येते? सोपं आहे. सोडून तर बघा, चुकू द्या, चुकलं तर काय हरकत नाही. हरकत नाही. चल चल, सोपं आहे. चल चल, सांगते समजा. चल अश्विनी, तू चल. बघा, अश्विनीला म्हणल्या मला कशी येते. काय करायचंय? तुला लक्षात आलं का? बरं, सांग बरं. 1 चा वर्ग 1. हा, 11 प्लस 1 बरोबर 12. मग असं करायचं बाई. असं लिहायचं. 11 प्लस 1 12. आणि एक स्थानी 2 आहे. 2 चा वर्ग 4. तर 12 प्लस 4 बरोबर 16. ते लिहायचं. आणि 4 किती? 4 येते. 4. आणि एक स्थानी 6 आहे. 6 चा वर्ग 36. 36 आणि 16 52. 36 आणि 16 12. हा, एवढं का? 16 बरोबर लिहिलं. 36 आणि 16 ची बेरीज कशी एवढ्या लवकर समजली तुला? 36 आणि 16. हा, बेरीज पण केली नाही तुला. 6 चा 12 शोधण्याचा एक हाताला 1. हा, 5. असं. एक आणि हाताला 3. बरं. आणि एक स्थानी 2 आहे. तर 2 चा वर्ग 4. 52 प्लस 4 बरोबर 56. हा, एकक स्थानी 56 आले. बरं. प्लस 4. 4. हा, आणि इथे एक स्थानी 6 आहे. 56 च्या एकक स्थानी 6. 6 चा वर्ग 36. हा, 56 आणि 36. 56 आणि 36 किती होतात? 92. 92. नाही, बरोबर. 36. आणि एक स्थानी 2 आहे. 2 चा वर्ग 4. 92 प्लस 4 बरोबर 96. 4. तो ऑप्शन नंबर बी. 56. हे उत्तर आहे आपलं. बरोबर आहे. हे उत्तर नाही आपलं. उत्तर कोणतं आहे आपलं? हे. कन्फ्युज व्हायचं नाही. आलं लक्षात? व्हेरी गुड. चालेल. बरं झालं.